गुंतवणूक आरोग्यातील भाग 12 मराठी आहार विधी विशेष आयतन संयोग. त्या मागच्या काळापर्यंत आपण संस्कार किंवा कर्ण याविषयी बोललो आणि विविध संस्कारांचा गुणांतराधान करण्यासाठी किंवा गुण बदलवण्यासाठी काय प्रकारचा उपयोग होतो किंवा काय प्रकारांनी गुण बदलतात हे बघितलं. पुढचा जो भाग आहे तो संयोग अशा स्वरूपाचा आहे. संयोग हा पुन्हा द्वयोः बहूनां वा द्रव्याणां संहतिभावः स विशेषम् आरभते यन्न एकेकशा द्रव्याणि आरभते असं मूळ सूत्र आहे. तर संयोग म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त अशा प्रकारच्या गोष्टींचं एकत्रीकरण, त्याला संयोग असं म्हणतात. आणि एकेकट्या द्रव्याने होणाऱ्या कार्यापेक्षा या संयोगाने होणारी कार्य वेगळी अशा स्वरूपाची असतात आणि म्हणून त्याचा सविस्तर विचार आयुर्वेदाने मांडला आहे. त्यामध्ये प्रकृती समसमवाय नावाचं एक प्रकरण वर्णन केलंय की एकमेकाला अनुकूल असणाऱ्या अशा स्वरूपाचे भाव जर एकत्र आले तर त्यातून एक काहीतरी वेगळ्या पदार्थाची निर्मिती होते, पण ती पण अनुकूल असणाऱ्या अशा स्वरूपाची असू शकते. याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे उन्हाळ्यामध्ये घेतली जाणारी पानक किंवा सरबत. सर्वसामान्यपणे उन्हाळ्यामध्ये वायूचा संचय व्हायला लागतो, वायू साठायला लागतो आणि कफाचा दिवसेदिवस क्षय व्हायला लागतो, पण उन्हाची तीव्रता खूप जास्त अशा स्वरूपाची असते. आणि म्हणून प्रत्येक क्षीयते श्लेष्मा तत्व वायुश्च वर्धते की प्रत्येक दिवशी कफ कमी होत जातो आणि वायू वाढत जातो. आणि म्हणून त्यावेळेला पानक अशी संकल्पना आलेली आहे. जे पाणी हा त्याचा बेस किंवा मुख्य आधार अशा स्वरूपाचा असतो आणि मग प्रायः आंबट, मधुर आणि खारट अशा 3 पदार्थांनी बनलेलं पानक हे वापरलं जातं. लिंबाचं सरबत असेल, कोकम सरबत असेल, कैरीचं पन्ह असेल किंवा इतर निरनिराळी अशा प्रकारची नैसर्गिक सरबत अशा स्वरूपाची असते. या सगळ्यांमध्ये पाणी हा मूळ पाया अशा स्वरूपाचा असतो आणि ते थंड पाणी जनरली घेतलं जातं. अर्थात त्या ठिकाणी माठाचं पाणी हे जास्त बरं असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि मग समजा लिंबाचा रस घातला, थोडी मीठ आणि साखर अशा स्वरूपाची घातली आणि ते गोडसर बनेल अशा स्वरूपाचं केलं तर हे मधुर, आंबट आणि खारट हे तिन्ही रस कफ वाढवणारे आणि त्यामुळे जो कफाचा क्षय होत जातोय त्याला प्रतिबंध करणारे आणि हे तीनही रस वाताचं शमन करणारे अशा स्वरूपाचे. त्यामुळे तो वात वाढतोय त्याचं शमन या 3 रसांमुळे होतं. तहान जास्त लागत असते त्यामुळे पाणी हा त्याचा मुख्य पाया असणार अशा स्वरूपाचा आहे. आणि अशा प्रकारची सरबत ही विशेषतः उन्हाळ्यामध्ये, ग्रीष्म ऋतूमध्ये उत्तम म्हणून सांगितलेली आहे. तर हा एक प्रकारचा संयोग आहे आणि तो खूप चांगल्या अर्थाने उपयोगी पडणारा अशा स्वरूपाचा आहे. तसं बघायला गेलं तर आपण निरनिराळ्या प्रकारचे संयोग करतच असतो. फोडणी देणं हा जो एक प्रकार आहे त्याच्यामध्ये आधी ते तापवायचं, मग मोहरी, हिंग, हळद, वाटलं तर कढीपत्ता, मिरची किंवा इतर काही गोष्टी अशा प्रकारच्या, कांदा, लसूण वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी टाकायच्या. त्या सगळ्यांचं मिळून एक काहीतरी संयोग घडत असतो आणि इथे एक संस्काराचाही भाग त्याच्यामध्ये अशा स्वरूपाचा असतो. पण ह्या सगळ्याचा एकंदर परिणाम स्वास्थ्य टिकवणं यासाठी म्हणून होतो आणि जी काही भाजी, आमटी आम्ही बनवू त्याला एक चव येते चांगल्या प्रकारच्या अशा स्वरूपाची आणि स्वास्थ्य टिकवण्यासाठी म्हणून याचा फायदा अशा स्वरूपाचा होतो. तर अशा प्रकाराने प्रकृती समसमवाय म्हणजे एकमेकाला अनुकूल असणारे अशा स्वरूपाचे जेव्हा भाव एकत्र येतात, घटक एकत्र येतात आणि त्यातून एक अनुकूल अशा स्वरूपाचा परिणाम निर्माण होतो तेव्हा तो चांगला असतो आणि अशा प्रकारचे संयोग करावेत असं शास्त्र सांगतं. तेव्हा अशा प्रकारची पानक किंवा सरबत उन्हाळ्यामध्ये घेणं हे प्रशस्त आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने आणि ते निश्चितच फायदेशीर ठरतं. पण सर्वत्र अशीच परिस्थिती असते असं नाही. काही वेळेला संयोग हे गोंधळाचेही होतात, त्रासदायकही होतात. त्याच्याविषयी पुढच्या भागात बोलू. नमस्कार.